नमस्कार, मी परमदत्त जाधव. आज संपूर्ण जगभरात आणि आपल्या ग्रामीण भागात सुद्धा मोठे उत्साहाचे वातावरण आज आहे. कारण आज ईद उल फित्र म्हणजेच रमजान ईद. महिन्याभराच्या कडक उपवासानंतर रोजा आज आनंदाचा दिवस आहे. तर जे मुसलमान लोक आहेत ते महिनाभर एकदम कडक पूर्ण एक महिना हे उपवास करत असतात. तर त्या महिन्याभरानंतर आज हा ईद उल फित्र हा दिवस आलेला आहे. तर आज तो मोठ्या उत्साहाने, मोठ्या आनंदाने आज सर्व भारतात आणि ग्रामीण भागात सुद्धा हा दिवस आज साजरा केला जातोय. तर आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की ईद का साजरी केली जाते आणि या समाजाचा खरा संदेश काय आहे. सर्व मुसलमान बांधवांकडून आणि आपल्या चॅनलकडून ईदच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, ईदच्या आधी 30 दिवस रमजान हा पवित्र महिना असतोय. तो जो ईद सण असतोय त्याच्या अगोदर 30 दिवस हा रमजान हा पवित्र दिवस असतोय. या महिन्यात मुस्लिम बांधव पहाटे ते सूर्यास्तापर्यंत अन्न खाण्याशिवाय राहतात. जे उपवास करतात ते पहाटेपासून तर संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत ते पाण्याशिवाय राहतात. पाणीसुद्धा पित नाही असा त्यांचा हा खास असा उपवास असतोय, ज्याला आपण रोजा म्हणतोय. हा महिना फक्त उपवासाचा नाही तर स्वतःवर ताबा मिळवण्याचा आणि गरिबाची मदत करण्याचा आणि ईश्वराची भक्ती करण्याचा असतोय. तर हा फक्त उपवास म्हणून चालत नाही, तर स्वतःवर ताबा तयार करतोय की आपण कसं एकनिष्ठ म्हणजे मनासारखं कसं राहू शकतोय, मनावर कसा ताबा ठेवायचा, हा एक महिन्यात आपल्याला त्याची शिकवण मिळते. तर गरिबांची मदत करण्याची किंवा ईश्वराची भक्ती करण्याची म्हणजे या 30 दिवसात देवाची सुद्धा ते भक्ती करत असतात पूर्ण विश्वासाने. आणि महिन्याभराच्या कठोर तपश्चर्येनंतर जेव्हा आकाशात चंद्र दिसतोय तेव्हा ईद साजरा केला जातोय. तर जेव्हा महिना होऊन जेव्हा तो आकाशात चंद्र दिसतोय तेव्हा हा ईदचा सण साजरा केला जातोय. तर या सणाचा खास नाव ईद उल फित्र आहे. या सणाला ईद उल फित्र असे म्हणतात. तर फित्र म्हणजे दान. इस्लाममध्ये हा दिवस गरिबांना आणि गरजू लोकांना अन्न किंवा पैसे दान करणे अनिवार्य असते. तर इस्लाम धर्मामध्ये या दिवशी गरिबांना आणि किंवा गरजू लोकांना धान्याची मदत किंवा पैसे दान करण्याची मदत ही अनिवार्य आहे, म्हणजे केलीच पाहिजे असे याच्यात ते म्हणतात, जेणेकरून कोणाची चूल उपाशी राहू नये आणि प्रत्येक गरिबाच्या घरात ईदचा आनंद साजरा व्हावा. ते दान किंवा पैसे दान का करतात, तर जेणेकरून कोणाच्या घरची चूल उपाशी राहू नये, म्हणजे कोणी लोक उपाशी राहू नये ही या दिवशी, म्हणून ते दान करतात. आपल्या ग्रामीण संस्कृतीत आपण पाहतोय की शेतात काम करणे
असोत वा गावात राहणे, प्रत्येकजण एकमेकाच्या सुखदुःखात धावून जातोय. हीच खरी माणुसकी या सणातून दिसते. तर आपण गावात असो या कुठे असो, सहसा ग्रामीण भागात आपण एकमेकाच्या मदतीला धावून जातोय. तर यालाच ही माणुसकी असे म्हणतात. तर ईद म्हटलं की डोळ्यासमोर येतोय तो शीरखुर्मा. शीरखुर्मा हा गोड असतोय. तर आजच्या दिवशी मुस्लिम बांधव नवीन कपडे घालून ईदमध्ये नमाज अदा करतात आणि त्यानंतर एकमेकांना मिठी मारून ईद मुबारक म्हणतात. तर या दिवशी जे गरीब बांधव आहे, मुसलमान बांधव आहेत, ते पूजा करतात आणि नवीन कपडे घालून ते आज या दिवशी एकमेकांना गळ्यात भेटून आणि एकमेकांना शुभेच्छा देतात. ईद मुबारक अशी शुभेच्छा देतात. तर हिंदू बांधव ही आपल्या मुस्लिम मित्रांना घरी जाऊन शीर खुर्म्याचा आनंद घेतात. तर जे हिंदू बांधव आहेत ते सुद्धा आपल्या मुस्लिम मित्रांच्या घरी जाऊन त्यांचा जो शीर खुर्मा असतोय तो गोड असतोय, त्याचा सुद्धा आपण आनंद घेतला पाहिजे किंवा घेतात. हीच आपल्या महाराष्ट्राची आणि ग्रामीण भागातील खरी ओळख आहे. तर आपण एकमेकांच्या घरी जाऊन आनंद साजरा करतोय, हीच आपल्या महाराष्ट्राची खरी ओळख आहे. जिथे सण कोणताही असो, आनंद मात्र सर्वांचाच असतोय. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा सगळ्या भारतामध्ये कोणता पण सण असो, आपण सगळे एकत्र येऊन आणि चांगल्या आनंदाने सण हा साजरा करत असतोय. तर मित्रांनो, हा सण आपल्याला प्रेमाचा आणि एकतेचा संदेश देतोय. तर या दिवशी सगळ्यांनी प्रेमाने राहायचे आणि एकत्र राहावे, हा संदेश आज या सणातून मिळतोय. तुम्ही तुमच्या मुस्लिम मित्रांना ईदच्या शुभेच्छा दिल्या का? कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांना शेअर करा. असाच सण उत्साहाच्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपला प्रमदास जाधव चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. पुन्हा एकदा सर्वांना ईद मुबारक. धन्यवाद.